चौथा प्रश्न असा आहे, 5 डझन आणि 2 ग्रोस म्हणजे एकूण किती डझन? आता आपल्याला यामध्ये हे 5 डझन जे आहे तशाला तसं लिहावं लागेल. 5 डझन जे आहेत जशाला तसं लिहिलं आणि आता यामध्ये 2 ग्रोस याची आपल्याला डझन करावे लागतील आणि एक लक्षात ठेवायचं 12 डझनांचा 1 ग्रोस होत असतो. या ठिकाणी 12 दुने 24 हे 5 डझन आणि हे 24 डझन म्हणजे उत्तर काय पाहिजे आपल्याला 29 डझन जो की पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? अगदी सोपा प्रश्न असतो हा. त्यामुळे काय करायचं एक लक्षात ठेवायचं विभाज्य हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की त्या पाढ्यातली संख्या चढत्या क्रमाने कितव्या क्रमांकाला आहे 6व्या. मग 37 गुणिले 6 करायचं. आणि मग 37 गुणिले 6 जर केलं तर या ठिकाणी 7 सक 42 हातच्या इथ्यात 4 6 त्रिक 18 18 आणि 4 22 म्हणजे 222 पर्याय दिसतो आपला चौथा.